यानंतर बघूया पुढली एक ब्रेकिंग बातमी। ठाकरेंच्या खासदारांसंदर्भातली एक मोठी बातमी आहे। ठाकरेंचे 6 खासदार नॉट रिचेबल असल्याची माहिती समोर येते आहे। संजय दिना पाटील, संजय देशमुख नॉट रिचेबल आहेत। आष्टीकर, निंबाळकर आणि संजय जाधव यांचाही मोबाईल बंद आहे। भाऊसाहेब वागचौरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळते आहे। आताच्या घडीची एक सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। उद्धव ठाकरेंचे 6 खासदार नॉट रिचेबल आहेत। संजय दिना पाटील, संजय देशमुख नॉट रिचेबल आहेत। आष्टीकर, निंबाळकर आणि संजय जाधव यांचाही मोबाईल बंद आहे। तर भाऊसाहेब वागचौरे सुद्धा नॉट रिचेबल असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतोय त्यामुळे ऑपरेशन टायगर संदर्भातल्या चर्चेला अधिक बळ मिळताना पाहायला मिळत आहे। उद्धव ठाकरे यांचे खासदार नॉट रिचेबल झालेले आहेत। संजय दिना पाटील, संजय देशमुख हे नॉट रिचेबल आहेत। आष्टीकर, निंबाळकर आणि संजय जाधव यांचाही मोबाईल बंद आहे। भाऊसाहेब वागचौरे हे नॉट रिचेबल झालेले आहेत। थेट जाऊयात, आपले प्रतिनिधी कपिल राऊत आपल्या सोबत आहेत। कपिल, आपण बघतोय ठाकरेंचे 6 खासदार नॉट रिचेबल झालेले आहेत। नक्कीच ठाकरे 6 खासदार नॉट रिचेबल झाले अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येत आहे। खरं तर एकीकडे एकनाथ शिंदे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत। त्याआधी नांदेडवरनं 2 जे खासदार आहेत ठाकरे गट आहेत ते खासगी विमान घेऊन दिल्लीला रवाना झाले होते। काही खासदार दिल्लीमध्येच होते आणि आता 6 खासदार हे नॉट रिचेबल झाले अशी खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येत आहे। ठाकरे गटाचे खासदार आहेत हे 6चे 6 नॉट रिचेबल आहेत। त्यामुळे एकंदरीत मिशन टायगर किंवा ऑपरेशन टायगरचा हा एक भाग आहे का अशी चर्चा सुरू झालेली आहे। आणि खरं तर आजच्या पूर्ण कार्यक्रम लिस्टमध्ये एकनाथ शिंदेचा दिल्ली दौरा निश्चित नव्हता आणि हा तडकाफडकी ठरलेला दिल्ली दौरा आहे। दिल्लीला रवाना झालेले आहेत आणि एकंदरीत त्यामुळे एकंदरीत ऑपरेशन टायगर सुरू झालं का अशी कुणकुण लागू लागली आहे। अगदी कपिल, या सगळ्यामध्ये आपण बघतोय जे खासदार बैठकीला हजर होते त्यातले सुद्धा काही खासदार आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे ऑनलाईन बैठकीला हजर होते त्यातले सुद्धा खासदार आपल्याला यामध्ये पाहायला मिळतात। नक्कीच खरं तर आपण पाहिलं होतं का 9 खासदारांपैकी 7 खासदार हे एकनाथ शिंदेच्या टचमध्ये आहेत। एकनाथ शिंदेच्या बैठकीला उपस्थित होते। अरविंद सावंत असतील, अनिल देसाई हे 2 खासदार फक्त गैरहजर होते। जे एकदम निकटवर्गीय ठाकरेंचे समजले जातात ते 2 खासदार फक्त गैरहजर होते अशी बातमी काही दिवसापूर्वी आली होती आणि त्या बातमीवरती खरं तर शिक्कामोर्तब झाले असं आपण बोलू शकतो। कारण की त्यातले 6 खासदार हे नॉट रिचेबल आहेत आणि ते त्यांचा फोन लागत नाहीये अशी खात्रीलायक माहिती सूत्रांची आहे। आणि कदाचित हे 6 खासदार ही दिल्लीला रवाना होतील आणि उद्या वेगळा गट स्थापन करण्याची जी प्रक्रिया आहे ती सुरू होईल आणि उद्या वेगळा गट स्थापन होऊ शकतो आणि हा गट शिवसेनेत सामील होऊ शकतो। 2/3 मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे। 2/3 मेजॉरिटी असल्यामुळे एकंदरीत त्यांची खासदारकी, त्यांचं जे पद आहे ते जाऊ शकत नाहीये आणि त्याचबरोबर कोणते इलेक्शन लागू शकत नाहीये आणि एक तो गटही स्थापन होऊ शकतो आणि तो गट होऊ शकतो शिवसेनेमध्ये अशी ही तांत्रिक गोष्ट आहे। अगदी धन्यवाद कपिल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।